भेटून काय फायदा, ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. प्रत्येक कीर्तनात मी वडिलाविषयी बोलतो, कारण की वडिलाविषयी बोलतो, पण आज आईच्या दरबारात कार्यक्रम आहे म्हणून आईविषयी बोलतो. वडिलांपेक्षा आई किती श्रेष्ठ आहे हे तुम्हाला सांगतो. करा भजन विडाला विडाला. जाता जाता एकच सांगून जाईल की आपल्या जीवनात आपल्या आई वडिलांची सेवा करा, कारण की आपल्या जीवनात एकच असं पात्र आहे की जिच्या प्रेमात भय नाही, आणि जिथं भय असेल असं समजायचं तिथं प्रेमच नाही. आता आपल्या अपाट प्रेम करणारे एकमेव पात्र म्हणजे ती आपली आई. प्रेम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच दृश्य उभं राहतं, ते म्हणजे आपल्या आईचं. प्रेम म्हटलं की काही काही शब्द ठराविक असतात, जसं शास्त्र म्हटलं की गीता, पतिव्रता म्हटलं की सीता, आणि प्रेम म्हटलं की माता. महाराज, आपण किती मोठे होऊ द्या, आपण आईच्या नजरेत आपण तिचं लेकरूच. अहो, जगाचा बाप असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा, ज्याने जन्माला येतात कृतमा कृतम अशा वेगवेगळ्या प्रकारे लीला केल्या, नवे नवे तर पुतनावाची दरकेंचा ज्याने नाही नाच केला, असा असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा. पण ज्यावेळेस गाई चारायला वनाकडे निघतो त्यावेळेस यशोदे मातेनं म्हणावं, अरे पेंद्या, अरे वाकड्या, अरे बोबड्या, सुदेम्या, माझ्या बाळाला सांभाळा रे. जवळची खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. अहो, जगाचा बाप असून यशोदे मातेनं कृष्णाच्या सवंगाड्याला सांगावं, माझ्या बाळाला सांभाळा रे. महाराज, खरं पाहिलं तर श्रीकृष्ण परमात्माच सगळ्याला सांभाळून आणायचे, पण त्या आईचं प्रेम आहे महाराज. तुम्हाला सांगू, म्हणून आपण लय मोठेपणा जायचं नाही, कारण कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. या जगात सर्व काही मिळेल पण पुन्हाही मिळणार नाही. दादांनो, तुम्हाला सांगू, माणूस अनाथ कधी होतो, पैसे संपल्यावर तर नाही. ज्यावेळेस आपल्या जीवनातून आपली आई जाईल ना, त्यावेळेस तो माणूस खरा अनाथ होतो. म्हणून माझ्या दादांनो, आपल्याकडे कोटीने पैसे असू द्या, पण आपली आई जर आपल्याकडे नसेल ना, तर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आपल्याकडे 1 रुपया नसद्या, पण आपल्या आईचा हात जर आपल्या पाठीवर असेल ना, तर या जगात आपण आपल्याला सर्वात श्रीमंत समजायचं. एक दिवशीचा प्रसंग आहे, घरात धान्य कमी होतं आणि स्वयंपाक चांगला झाला होता. त्या स्वयंपाकावर सगळेच लेकरं तुटून पडतात, आणि त्यावेळेस ती आई दुर्दीत पाहते तर काही शिल्लक नाही. त्यावेळेस ती आई दुःख मानित नाही दादांनो. त्यावेळेस ती आई जे अन्नाच्या जागेवर तांबर गटा गटा पाणी पिते. त्यावेळेस तिचा मोठा मुलगा तिच्यापाशी येतो आणि म्हणतो, आई, तुला जेवायला नाही राहिलं, आम्ही सगळ्याचे सगळा स्वयंपाक संपवला. त्यावेळेस ती आई म्हणती, दादा, मला जेवायला राहिलं नाही याचं मला दुःख नाही दादा, तू मला मी जेवली का नाही हे विचारायला आलास, याचा मला आनंद आहे दादा, याचा मला आनंद आहे. दादा, तुमचं पोट भरलं ना, त्यावेळेसच माझं पोट भरलं. महाराज, जेवढा आपल्या आई वडिलांना जेवल्यावर आनंद होत नाही, तेवढा आपण त्यांना तुम्ही जेवली का नाही हे विचारल्यावर होतो. म्हणून माझ्या दादांना, आपण आपल्या आईची काळजी घेतली पाहिजे. आपल्या आई वडिलांना आपण विचारले पाहिजे, तुम्ही जेवलेत का. तुम्हाला सांगू, या जगात आईचं पात्र किती श्रेष्ठ आहे. एखाद्या मुलानं संन्यास घ्यावा, त्याचा जन्मदाता बाप त्याच्या पाया पडतो, तो मुलगा उजवा हात वर करून त्या बापाला आशीर्वाद देतो. तुम्ही म्हणता, बाप कुठे मुलाच्या पाया पडत असतो का? तर हो महाराज, तुम्हाला मी प्रमाण सांगत, पित्याने
ताईचा वंदावा कुंवर जयाचे अंतरी देव असे तर महाराज आपण विठाल 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 एवढं श्रेष्ठ पत्र त्या संन्यासात आहे पण त्या संन्यासाला सुद्धा शास्त्राचा आदेश आहे की त्यानं त्याच्या मातेच्या चरणावर डोकं ठेवून दर्शन घेतलं पाहिजे. एवढं श्रेष्ठ पत्र त्या आईचं आहे. महाराज संन्यासी देवाच्या सुद्धा पाया पडत नाही. ते जर देवाच्या दर्शनाला गेले ना त्यांच्या खांद्यावर जी काठी असते ती ते देवाच्या पायाला लावतात पण ते देवाच्या पायावर डोकं ठेवत नाहीत. जे संन्यासी देवाच्या पायावर डोकं ठेवत नाहीत त्या संन्यासाला शास्त्राचा आदेश आहे की त्यानं त्याच्या मातेच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं पाहिजे. एवढं श्रेष्ठ पात्र त्या आईचं आहे. मी तुम्हाला एक ओवी सांगत संन्याशाला पित्याचा त्याग केला तरी चालेल पण संन्याशाला आदेश दिला आहे की त्यानं त्याच्या मातेचा सांभाळ केला पाहिजे. तर घ्यावी पुत्र झाली या संन्यासी अवश्य ते जावे पितयासी परिभिक्षा मागोनी पोसावे मातेसी संन्याशी ऐसी विद्या आहे. म्हणून दादा तुम्हाला हात जोडून विनंती आहे जोपर्यंत आपले आईवडील आहेत तर तोपर्यंत आपल्या आईवडिलांची सेवा करा. दादांना कधी कधी पाहायला भेटतं एखाद्या मुलाची आई जर मरण पावलेली असेल ना तर त्या मुलाची किती आई वाईट हाल होतात. आई म्हणजे सुखाचा सागर आई म्हणजे प्रेमाचा आगर आई म्हणजे वासराची गाय मायेचा सागर आईच माझी मायेचा सागर तिने दिला जीवनाधार आई माझी मायेचा
दादा तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. काही माणसं आपले आई वडील गेल्यानंतर त्यांच्या मोबाईलचे नुसते टेस्ट पावा. मिठी आई मला तुझी खूप आठवण येते. अरे आई वडील गेल्या ते टेस्टून काय फायदा. ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा एवढंच सांगतो. आणि झालेली सेवा चौंडेश्वरी माताच्या चरणी अर्पण करतो व माझ्या मारुतीराया चरणी अर्पण करतो व सेवेला पूर्ण विराम देतो. चालेल. जय विठ्ठल जय.